जय श्री माताजी. श्रीमाताईंना भक्तिपूर्वक नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमाताईंच्याकडे. आपण श्रीमाताईंना पाहायचंय प्रसन्न चित्तानं. श्रीमाताईंच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते आपण पाहायचे आहेत. कारण आपलं सूक्ष्मामध्ये लक्ष असायला पाहिजे. जसं आपला भाव असतो, आपल्या हृदयाचा भाव जसा आहे तसाच श्रीमाताईंच्या चेहऱ्यावरती भाव येत असतो. कारण हे प्रतिबिंब आहे परमेश्वराचं आपल्यापुढे पडणारं प्रतिबिंब आणि आपलं परमेश्वरावरती पडलेलं प्रतिबिंब. म्हणून आपण प्रसन्न चित्तानं बसायचं. म्हणजे श्रीमाताईंचा चेहरा देखील अगदी प्रसन्न आणि हसरा दिसेल आपल्याला. आपलं हृदय शुद्ध प्रेमानं भरून टाकायचं, करुणेनं भरून टाकायचं. आपल्यामध्ये करुणा निर्माण करायची हृदयामध्ये. हे सगळं क्रोध वगैरे काढून टाकायचं आणि करुणेला जागा द्यायची जास्त. महत्वाचं काय? करुणा महत्वाची आहे, भक्ती महत्वाची आहे. परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर करुणा, प्रेम, भक्ती या तिन्ही गोष्टी आपल्यामध्ये जागृत असणं आवश्यक आहे. आपण नुसताच ध्यान करायचं नाही आहे, तर या ध्यानाबरोबर आपल्या हृदयातील प्रेम भाव, करुणा भाव, दया, भक्ती हे जागृत असणं आवश्यक आहे. नाहीतर आपण ध्यान कशाचं करतोय? मग ध्यान करत असताना आपल्यामध्ये परिवर्तन घडणं आवश्यक आहे ना. ध्यानानं परिवर्तन होतं. माताही म्हणतात की सहजयोग केल्यानंतर आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. मग आमच्यामध्ये काय परिवर्तन झालंय? का आम्ही ध्यान केल्यावर अधिक क्रोधी झालोय? अधिक वासना आमच्यामध्ये जागृत होत आहेत? असं काय होतंय का? हे बघणं आवश्यक आहे. कारण सहजयोग्यांची भीती वाटली नाही पाहिजे इतरांना. सहजयोग्यांचा आधार वाटला पाहिजे. त्यांच्याविषयी प्रेम जागृत व्हायला पाहिजे. असे साधक आपल्याला घडवायचे आहेत किंवा असे साधक आपण स्वतः झालं पाहिजे. म्हणून ज्या वेळेला आम्ही ध्यान धारणा करतो त्यावेळेला हे हृदयातले भाव जागृत होत आहेत की नाही हे पण पाहायला पाहिजे ना. करुणा जागृत होते की नाही, कारण ते आत्म्याचे गुण आहेत. आत्मसाक्षात्काराचा अर्थ असा आहे की आत्म्याचे गुण आमच्यामध्ये जागृत झाले पाहिजेत. आत्मा म्हणजे शिवच आहेत आणि त्यांचे गुण आमच्यामध्ये जागृत झालेत की नाही हे बघायला नको? बघितलंच पाहिजे. त्यासाठी श्रीमातांच्याकडे पाहत आमचं हृदय आम्ही प्रेमानं भरून टाकायचं आहे. सहयोग म्हणजे शुद्ध प्रेमच आहे, श्रीमाताई म्हणतात त्याप्रमाणे. आणि हे प्रेम आमच्या हृदयातून जागृत झालं पाहिजे. सर्वांच्या प्रती शुद्ध प्रेम, सर्वांच्या प्रती करुणा जागृत झाली पाहिजे, दया जागृत झाली पाहिजे. तर आम्ही कुठंतरी आत्म्याच्या जवळपास आलो. नाहीतर एवढा सहयोग करतो आणि तपस म्हणजे तापलेलो असतो तर आम्ही सहयोगी नाही आहे. मग काहीतरी चुकतंय आमच्यामध्ये. कारण काही जणांचं असं असतं, विश्वामित्रासारखं होतं. ध्यान करतायत, धारणा करतात, परंतु क्रोधानं भरलेले असतात, रागानं भरलेले असतात. जरा कुठे कोण सहयोगी चुकला की लगेच राग त्यांचा उफाळून वर येतो. असंही होऊ शकतं. कारण आमच्यामध्ये तपश्चर्या करून उष्णता निर्माण झाली, क्रोध निर्माण झाला, दया नाही निर्माण झाली. तर आपण आपलं आत्मपरीक्षण करून पाहायला पाहिजे की मी जे ध्यान करतो किंवा मी जे ध्यान करते त्यामधून माझ्यामध्ये दयाभाव निर्माण झाली का किंवा करुणा, प्रेम निर्माण झालं का हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण उद्या आम्ही सहयोग लोकांना सांगायचं आहे, दुसऱ्यांच्या मध्ये जर जागृती करायची आहे. जर आमच्यामध्येच क्रोध असला आणि आम्ही दुसऱ्याला जागृती दिली तर त्याच्यामध्ये क्रोधच येणार. साहजिक आहे. जागृती देत असताना तुमच्यातल्या व्हायब्रेशन्स त्या साधकामध्ये जाणार आहेत आणि आमच्यातले जे काही गुण आहेत ते थोडा वेळ त्याच्यामध्ये उतरणारच आहेत. म्हणून आम्ही अगोदर परिपूर्ण सहयोगी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जे आम्ही ध्यान करतो त्या ध्यानातून आम्ही शांत झालं पाहिजे, पहिली गोष्ट. म्हणजे आमच्या व्हायब्रेशन ज्या आहेत, स्वतःच्या व्हायब्रेशन्स आपल्या असतात.
त्या अगदी शांत झाल्या पाहिजेत, की जिथं जागृती दिल्यानंतर त्या साधकाला देखील शांतता आणि संतोष मिळाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. कारण त्यांना कळलं पाहिजे, की ह्या व्यक्तीने जागृती दिली श्रीमातांच्या कृपेमध्ये, तर त्यांच्यातल्या व्हायब्रेशन्स देखील त्यामध्ये उतरत असतात. कारण शेवटी देणाऱ्या श्रीमाताजीच आहेत व्हायब्रेशन्स. परंतु त्या आपल्या थ्रू जात असतात. म्हणजे श्रीमाताजींना माध्यम हवं असतं आणि त्या माध्यमातून व्हायब्रेशन्स इतर साधकांच्यापर्यंत ते पोहोचत असतात. परंतु हे करत असताना आमच्यामध्ये आत्मसाक्षात्कार झालेला आहे, हे इतरांना कसं समजणार, की आम्ही आत्मसाक्षात्कारी आहोत? जनावरांना लवकर समजतं, की ही व्यक्ती आत्मसाक्षात्कारी आहे. पण माणसाला मात्र समजत नाही, किंवा हा मनुष्य आत्मसाक्षात्कारी आहे, काहीतरी वेगळा आहे, योगी आहे, हे समजत नाही. कारण त्याला ते ज्ञानच नसतं. म्हणून आपण ज्यावेळेला आत्मसाक्षात्कारी होतो, त्यावेळेला आत्म्याचे गुण आमच्यामध्ये जागृत असणं आवश्यक आहे. ती दयाभाव, की आम्ही ज्यावेळी सहयोग करतो, त्यावेळी दयाभाव आमच्यामध्ये असायला पाहिजे. दुसऱ्याप्रती करुणा असायला पाहिजे. दुसऱ्याप्रती करुणा, प्रेम, दया या तिन्ही गोष्टी आमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि जर या गोष्टी आमच्यामध्ये नसतील, तर आम्ही ध्यान करून काहीही उपयोग नाही, किंवा आम्ही काही मिळवलेलंच नाही सहयोगामध्ये येऊन. कारण दुसऱ्याला ज्यावेळी आम्ही सहयोग सांगतो, त्यावेळेला आम्ही करुणेतून सहयोग सांगतो का? दुसऱ्याप्रती आमच्यामध्ये दयाभाव आहे म्हणून आम्ही सहयोग सांगतो का? का माझं स्वतःचं महत्त्व वाढवायचं आहे म्हणून मी सहयोग सांगतोय? मी फार मोठा लीडर आहे म्हणून मी सहयोग सांगतो का? याचं आत्मपरीक्षण करून बघणं आवश्यक आहे. कारण यावरतीच आपली प्रगती अवलंबून असते. सहयोग सांगायचं सोपं आहे. आपण यामध्ये काहीच करत नाही. करणाऱ्या श्री माताजी असतात. बोलणाऱ्या पण श्री माताजी असतात. करून घेणाऱ्या त्याच असतात. कौशल्य हे आहे, की परीक्षा आमची चालू आहे त्याच्यामध्ये. श्री माताजींचं कौशल्य काय आहे यामध्ये? परीक्षा आमची घेतायत श्री माताजी. ज्यावेळेला आम्ही सहयोग सांगायला उभा राहतो, त्यावेळेला आमची परीक्षा चालू असते, हे पक्क लक्षात ठेवायचं. कारण आमच्यातून अहंकार वाहतोय का? सहयोग सांगताना अहंकार येतो का? किंवा आम्ही कुठल्या वेगळ्याच गोष्टीतून सहयोग सांगतो का? हे बघणं आवश्यक आहे. म्हणजे सहयोग सांगत असताना आमच्यातून दयाभाव जागृत होतो का? आमच्यातून करुणा वाहते का? आमच्यातून दयाभाव जागृत होतो का? हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. तेच सगळे आत्म्याचे गुण आहेत. म्हणूनच ज्यावेळेला आम्हाला आत्मसाक्षात्कार होतो, त्यावेळेला आम्ही आत्म्याच्या किती जवळ गेलोय हे बघणं आवश्यक आहे. म्हणूनच श्रीमातांच्या समोर ज्यावेळी आपण बसतो, त्यावेळेला व्हायब्रेशन्स घेतो, कारण ते ज्ञान आम्ही घेत असतो. श्रीमाताजी करुणेपोटी आम्हाला व्हायब्रेशन्स देत असतात. आम्ही कसं आहे, काय आहे, श्रीमाताही बघत नाहीत. आई स्वरूपात आहेत. त्यांना काहीही कळत नाही. त्यांना वाटतंय, की बाबा आपला मुलगा आहे, त्याला हे दिलं पाहिजे, व्हायब्रेशन्स दिल्या पाहिजे. म्हणून श्रीमाताही देत आहेत. आमच्यामध्ये कितीही वाईट घटना घडलेल्या असल्या किंवा वाईट विचार जरी आम्ही करत असलो, तरी देखील श्रीमाताजी आपल्याला परमचैतन्य देऊन शुद्ध करतात. ते असं म्हणत नाहीत, की ही व्यक्ती वाईट आहे, ह्याला आता जागृती द्यायला नको, किंवा याच्यामध्ये वासनेने भरलेला आहे सगळं, याच्यामध्ये जागृती द्यायला नको. अहंकाराने भरलेला आहे, याला जागृती द्यायला नको, असं श्री माताजी कधीही म्हणत नाहीत. कारण श्री माताजींचं जे कार्य आहे ते आई स्वरूपात आहे. श्री माताजी एका बाजूला आई आहेत आणि दुसऱ्या बाजूला गुरु म्हणून देखील कार्य करत असतात. फार कठीण काम आहे ते. कारण आपल्याला देखील हीच जबाबदारी पार पाडायची असते. ही श्री मातांची जबाबदारी आहे, की एका बाजूला आपल्याला दिसतं, की समोरची व्यक्ती अगदी योग्य नाहीये आत्मसाक्षात्काराला. तरी देखील आम्ही या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार देतो. बाबा बघूया, करुणेपोटी, प्रेमापोटी आम्हाला असं वाटतं, की नाही याच्यामध्ये जागृती जर झाली, तर याचंच कल्याण होणार आहे. म्हणजे या गोष्टीपोटी किंवा या करुणेपोटी आम्ही इतर साधकांना जागृती देत असतो, किंवा हेच सर्व सहयोग्यांच्या बाबतीत झालं पाहिजे. आम्ही ज्यावेळेला सहयोग दुसऱ्याला सांगू, त्यावेळी श्री माताजींनी जसा सहयोग सांगितला किंवा श्री माताजींनी जसा योग दिला आपल्याला किंवा जशा व्हायब्रेशन्स आम्हाला दिल्या,
तशाच व्हायब्रेशन्स आपण इतर साधकांना देणं गरजेचं आहे. आम्ही फक्त माध्यम आहोत. करणाऱ्या श्रीमाता ज्या आहेत. हा भाव जो आहे ना, तो भाव आमच्यामध्ये सतत जागृत असला पाहिजे. मी काहीतरी वेगळं करतोय, माझ्यामुळं हे घडतंय, मीच करणार आहे, दुसरं कोण करतच नाही, अशी भावना ज्यावेळी आमच्यामध्ये जागृत होते, त्यावेळेला आमच्यातून गरम व्हायब्रेशन्स बाहेर पडतात. म्हणून आपण ज्यावेळी सहयोग सांगतो, त्यावेळेला आमच्यातून करुणा जागृत झाली पाहिजे, प्रेम जागृत झालं पाहिजे आणि दयाभाव जागृत झाला पाहिजे. म्हणजे इतर लोकांना दिसून आलं पाहिजे, की ही अगदी दयावान व्यक्ती आहे किंवा ही याच्यामध्ये खरंच खरोखर ही करुणा आहे, आईचे प्रेम आहे याच्यामध्ये. हे इतर लोकांना दिसून आलं पाहिजे, कारण आपण सहयोगाच्या जाहिराती आहोत. आमच्यातूनच माताई काय म्हणतात, की आमच्यातूनच सहयोग इतरांच्याकडे गेला पाहिजे. म्हणजे तो नुसता तोंडी किंवा बौद्धिक जाता उपयोगाचा नाही. तो हृदयातून गेला पाहिजे आणि हृदयातून ज्यावेळेला जातो, त्यावेळेला त्या हृदयामध्ये असणारं करुणामय, प्रेम, दया, शांती, औदार्य हे सगळं त्या साधकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम हे आपलं असतं. म्हणूनच आपण ज्यावेळेला ध्यान करतो, त्यावेळेला ही ध्यानाची गहनता आम्ही प्राप्त करत असतो ना, ही ध्यानाची गहनता आपण उगीचच प्राप्त करायची नाही. नुसतं डोळे बंद करून आम्ही ध्यानाला बसतो आणि ते शिवतत्व आणि ते आत्मतत्व आम्ही ज्यावेळेस गहनतेत उतरतो, त्यावेळेला हे तत्व आम्हाला इतर साधकांच्या पर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. सांगता आलं पाहिजे, की आम्हाला जो अनुभव आलेला आहे किंवा आम्हाला जी शांती मिळालेली आहे, आम्हाला जे प्रेम श्रीमातांच्याकडून आलेलं आहे, दया, करुणा ही जी श्रीमातांच्याकडून आलेलं आहे, ते जसंच्या तसं आम्ही इतर साधकांच्या पर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. तरच खरा सहयोग पसरला असं म्हणायला काही हरकत नाही. नाहीतर बौद्धिक जर आम्ही सहयोग सांगू लागलो, तर त्यामध्ये काही सुद्धा अर्थ राहणार नाही किंवा त्या साधकाला किंवा असं वाटणार नाही, की तोही तसाच तयार होईल ना. त्याला देखील अहंकार वाटायला लागेल, मी कोणीतरी विशेष आहे असं वाटायला लागतं आणि कदाचित त्या साधकाचं अधःपतन होऊ शकतं. म्हणून आपण हृदयामध्ये करुणाच जपली पाहिजे, दुसऱ्याप्रती प्रेमच जपलं पाहिजे आणि क्षमा पण आपल्यामध्ये आली पाहिजे. कारण ती आम्हाला इतर साधकांच्या पर्यंत पोहोचवायची आहे. आणि हेच आम्हाला इतर लोकांना देखील द्यायचं आहे. नुसता व्हायब्रेशन्स नाही आहे. आम्ही इतर साधकांना व्हायब्रेशन्स देत नाही, इतर लोकांना व्हायब्रेशन्स देत नाहीये. या व्हायब्रेशन्स मधून क्षमा गेली पाहिजे. या व्हायब्रेशन्स मधून औदार्य गेलं पाहिजे. या व्हायब्रेशन्स मधून शांतता गेली पाहिजे. हे जे काय शिवांचं तत्व आहे, हे काय श्रीमाताईंचं जे तत्व आहे, श्रीमाताई जसं व्हायब्रेशन्स मधून आपल्याला हे ज्ञान देतायत, तसंच ह्या आपल्या व्हायब्रेशन्स मधून इतर साधकांना आपण हे सर्व पोहोचवायचं आहे आणि ही सर्व जबाबदारी आपल्या साधकांच्या वरती आहे. हे आपण पक्क लक्षात ठेवून आपण व्हायब्रेशन्स घ्यायचे असतात. म्हणून आपण श्रीमाताईंच्याकडे पाहत व्हायब्रेशन्स घेतोय. लक्ष व्हायब्रेशन्स वरती आहे. आता व्हायब्रेशन्स वरती कसं आहे बघा. आता श्रीमाताईंना आपण पाहतोय, श्रीमाताईंच्या डोळ्यामध्ये पाहतोय, त्यांचे हावभाव बघतोय, की त्यांच्यातून करुणा ओसंडून वाहते, त्यांच्यातून प्रेम ओसंडून वाहते. तसं आपल्यामध्ये ते चैतन्यातून आलं पाहिजे. आपण नुसता श्रीमाताईंच्याकडे पाहत नाहीये. जो भाव श्रीमाताईंच्यामध्ये आहे, तो भाव आमच्यामध्ये उतरणं आवश्यक आहे. श्रीमातांची करुणा आमच्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे व्हायब्रेशन्सकडे आमचं लक्ष आहे. या व्हायब्रेशन्स मधून करुणा आमच्यामध्ये आली पाहिजे. श्रीमातांच्यामध्ये क्षमा आहे. ती क्षमा श्रीमातांच्या व्हायब्रेशन्स मधून आमच्याकडे हातातून आतमध्ये घेतली पाहिजे. बघा कसं आहे ते. हे तत्व आहे. आम्ही केवळ श्रीमाताईंना पाहत नाहीये किंवा व्हायब्रेशन्स शोषून घेत नाही. या व्हायब्रेशन्स मधून काय-काय येतंय तिकडेही लक्ष पाहिजे आपलं. नुसताच बसत नाही आम्ही श्रीमातांच्याकडे हात करून. तर श्रीमाताई जी शक्त्या आम्हाला देतायत, त्या शक्त्या आम्ही खेचून घेतोय. ती अबोधिता जी श्रीमातांच्या चेहऱ्यावरती अबोधिता आहे, जे प्रेम आहे श्रीमातांच्या चेहऱ्यावरती, जो निरागसपणा आहे, तो निरागसपणा आम्ही व्हायब्रेशन्स मधून खेचून घेतोय. बघा,
हे तत्व आहे. तत्वमसी म्हणजे तत्वातून आपण ह्या व्हायब्रेशन्स खेचून घेतोय. भावनेतून आमच्यातल्या भावना आम्ही जागृत केलेल्या आहेत. आणि याच भावना ज्या श्रीमाताजी आम्हाला देतायत, त्याच भावना आमच्या हृदयामध्ये देखील जागृत होणं आवश्यक आहे. नाहीतर व्हायब्रेशन्स घेऊन फायदा काय आहे आम्हाला? काय करणार आहे आम्हाला? व्हायब्रेशन्स का घेतोय आम्ही श्रीमातांच्याकडून? कोणी म्हणेल नाही व्हायब्रेशन्स आम्हाला आल्या पाहिजेत. खूप गार होतं, हातामध्ये गार होतं, टाळूमध्ये गार होतं. पण याचा उपयोग काय आहे आम्हाला? हे समजणं आवश्यक आहे ना. किंवा श्रीमाताजी आम्हाला जे चैतन्य देत आहेत किंवा टाळूतून जे थंड लहरी बाहेर पडतायत, याचा अर्थ काय आहे? किंवा हे का घ्यायचं आम्ही? व्हायब्रेशन्स का घ्यायचे आहेत? तर याचा अर्थ असा आहे किंवा हे का घ्यायचं आहे? तर जे श्रीमातांच्याकडनं आम्हाला मिळणार आहे, जे गिफ्ट आम्ही गॉड गिफ्ट आहे, हे कोणालाही मिळत नाही आहे. जो खरा साधक असेल त्यालाच हे समजणार आहे, की श्रीमाताजी व्हायब्रेशन्स मधूनच आम्हाला सर्व काही देत असतात. म्हणून म्हणतो, की श्रीमाताजी जे बोलतात ना, ते व्हायब्रेशन्स मधून बोलतात. म्हणून कुराणमध्ये लिहिले ना, ज्यावेळेला कियामा येईल, त्यावेळी आपले हात बोलू लागतील. म्हणजे काय याचा अर्थ काय आहे? हे समजणं आवश्यक आहे ना. नुसताच आम्ही वाचतो कुराणमध्ये असं लिहिलंय, बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे. श्रीकृष्णाने असं सांगितलेलं आहे. पण त्याचं आता फलस्वरूप व्हायची वेळ आलेलीच आहे आता. व्हायला लागलेलं आहे ते फलस्वरूप. मग का नाही आम्ही घेत? का नाही आमचे हात बोलू लागत? का नाही आम्हाला ओली घोष्ट व्हायचं? झालं पाहिजेल आहे. रुहानी ताकद का नाही आमच्यामध्ये आली पाहिजे? जसं कुराणमध्ये सांगितलंय, की ज्यावेळेला कियामा येईल त्यावेळी तुमचे हात बोलू लागतील आणि तुमच्यामध्ये एक रुहानी ताकद येईल आणि या ताकदीनं आपण इतरांचे आजार बरे करू शकू, असं कुराणमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. परंतु आम्हाला ह्या गोष्टी काही कळत नाहीत. आम्ही फक्त व्हायब्रेशन्स बघतो, की नाही श्रीमातांच्याकडे येतात ना, हां, थोडंफार गार झालं. यातच आम्ही संतुष्ट आहोत. पण या व्हायब्रेशनचा आम्ही कसा वापर केला पाहिजे हे कळणं आवश्यक आहे की नाही? हे समजणं गरजेचं आहे. आम्ही श्रीमातांच्या समोर बसतो ती उगीच नाही आहे. लोकांना वाटतं, हां, नाही व्हायब्रेशन येतात, थोडंसं गार झालं, ठीक आहे, मान्य आहे. परंतु श्रीमातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स येतायत, त्या शक्ती स्वरूपात श्रीमाताजी आपल्याला शक्ती प्रदान करत असतात या चैतन्यातून. हे किती जणांना माहिती आहे? बऱ्याच साधकांना यातलं काहीही माहिती नसतं. की श्रीमाताई ज्या बोलतायत त्या व्हायब्रेशन्स मधून बोलतायत. ही परावाणी आहे, ही चैतन्याची वाणी आहे आणि ही जर भाषा आम्ही शिकलो, तर आम्ही कधीही आजारी पडणार नाही. आम्हाला कधीही समस्या येणार नाहीत आणि आल्या तरी आम्ही या व्हायब्रेशन्सद्वारे त्या सोडवू शकू. म्हणजे श्रीमाताईने आपल्याला किती महान केलेलं आहे. एक महान योगी बनवलेला आहे. अगदी उच्च प्रतीचं योगी आम्हाला बनवलेलं आहे. परंतु त्या पात्रतेचं आम्ही झालं पाहिजे. आणि ही पात्रता आमच्यामध्ये करुणेनंच येईल, दयेनंच येईल, प्रेमानंच येईल. ज्यावेळी आम्ही श्रीमातांशी एकरूप होऊ, त्याच वेळेला आमच्यातून श्रीमातांचे गुण वाहायला सुरुवात होतील. कारण ज्यावेळेला आम्ही ध्यानाच्या पूर्वी श्रीमातांना पाहत व्हायब्रेशन्सकडे लक्ष ठेवतो, त्याच वेळेला या व्हायब्रेशन्स मधून आम्हाला सर्व शक्त्या श्रीमाताजी देत असतात. आणि जे गरजेचं आहे आज आपल्याला, की सहजयोग कसा पसरवायचा आहे माहिती आहे आपल्याला. प्रेमानं पसरवायचं आहे. तर ते प्रेम व्हायब्रेशन्स मधून आलं पाहिजे. करुणेनं पसरवायचं आहे. श्रीमातांची इच्छा आहे, की करुणेनं आम्ही लोकांना सहयोग सांगितला पाहिजे. अहंकारातून नाही, बौद्धिक नाही, करुणेतून, कळकळीनं. की आम्हाला समोरच्या व्यक्तीविषयी कळकळ वाटली पाहिजे. नाही मग या माणसाचं कल्याण झालं पाहिजे. याची जागृती झाली पाहिजे. याचं भलं झालं पाहिजे. असं ज्यावेळेला आमच्या हृदयातून येईल, त्यावेळेस श्री माताजी आपल्याला ते देतायत. ती ताकद आम्हाला श्री माताजी देतायत कारण हे आत्म्याचे गुण आमच्यामध्ये आहेत. आणि ज्यावेळेला हे आत्म्याचे गुण आमच्यामध्ये जागृत होतील ना, त्याच वेळेला खरा साधक किंवा खरा सहयोग आम्ही इतरांना सांगू शकू. तोपर्यंत आम्ही फक्त बौद्धिकच कार्य करतो आणि यातून आमचं कल्याण होत नाही. आमचा अहंकार वाढतोय, की मी इतक्या साधकांना जागृती दिली, तितक्या साधकांना जागृती दिली. माझ्यासारखं कुणी कामच करत नाही. मला कार्यच करतोय आम्ही फक्त. बाकी कोण नुसता बघतच बसतायत. असं ज्यावेळेला वाटायला लागतं ना, त्यावेळेला ते बौद्धिक स्वरूपाचं कार्य असतं. श्रीमातांचं जे कार्य आहे, ते प्रेमाचं कार्य आहे. आम्ही इतर साधकांना जो सहयोग सांगतो, तो शुद्ध प्रेमानं
आणि करुणेनंच सांगायचं आहे. आमच्या हृदयामध्ये कायम कारुण्य भरलेलं पाहिजे. मगच आमच्यातून व्हायब्रेशन्स अशा गंगेसारख्या व्हायला लागतील. वाहणारच आहेत. कारण करुणा, प्रेम आणि दया हे शिवांचे गुण आहेत, आत्म्याचे गुण आहेत आणि ज्यावेळी शिवतत्व जागृत होतं ना, त्यावेळी गंगेला जागृत व्हावंच लागतं. मग धडा गंगा ही जागृत झाली, की खळ वाहत ती व्हायब्रेशन्स इतर साधकांच्या पर्यंत पोहोचवते. म्हणूनच आमच्यामध्ये हे तत्व आत्म्याचं आणि हे शिवतत्व जागृत होणं गरजेचं आहे आणि या शिवतत्वातूनच आम्ही इतर साधकांना जागृती देऊ आणि त्यांच्यामध्ये ही गंगा जागृत करू. अशी आमच्यामध्ये धारणा असली पाहिजे आणि हीच श्रीमाताईनं आमच्याकडून प्रार्थना असली पाहिजे. श्रीमाताजी आमच्यातील शिवतत्व जागृत करा आणि आमच्याकडून प्रचंड कार्य करून घ्या या शिवतत्वातून. हीच प्रार्थना असली पाहिजे. आता श्रीमाताईंना पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. श्रीमातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स आपल्याला हाताच्या बोटावर जाणवत आहेत, येत आहेत आता, त्या खेचून घ्यायच्या आहेत आतमध्ये. नुसता हातावरती नाही घ्यायच्या. आतमध्ये नसा आहेत. त्या नसामधून आपण हे चैतन्य खेचून घेतोय. एकसारख्या. खेचलेलं चैतन्य मनगटापर्यंत घ्यायचं. बघा नसा आहेत ना मनगटापर्यंत जातात समजतं. पूर्ण नसा व्हायब्रेटेड झाल्या पाहिजेत. म्हणजे निदान हातातले तळवे म्हणा, बोट म्हणा, ज्या नसा आहेत ना त्या नसातून चैतन्य वाहतंय हे कळलं पाहिजे ना आपल्याला. नुसताच व्हायब्रेशन्स घ्या म्हटल्यावर आपण घेत तसं नाहीये. हे कळलं पाहिजे. ती सूक्ष्मता आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणजे आता आपलं थोडंसं लक्ष व्हायब्रेशन्सकडे आहे बाबा नसामध्ये आहे. येतंय. आता अति थोडंसं जास्त सूक्ष्मात जाऊया, की या व्हायब्रेशन्स आपण खेचत कोपऱ्यापर्यंत घेऊया हाताच्या. येते का बघायचं सूक्ष्मता वाढवायची. आता या कोपऱ्यापर्यंत किती नसा आहेत आपल्या, त्या सर्व नसामधून चैतन्य गेलं पाहिजे. बघा, हातातून आलेलं चैतन्य सूक्ष्मामध्ये मनगटापासून कोपऱ्यापर्यंत किती नसा आहेत त्या सर्व नसांच्या पर्यंत गेलं पाहिजे. आणि जातं. किती महत्वाचं आहे ह्या व्हायब्रेशनचं. जसं आपण एक्सपोज करू ना, तशा व्हायब्रेशन्स वाढत जातात आपल्या. जसं सूक्ष्मात जाऊ ना, तशा व्हायब्रेशन्स वाढत जातात. फक्त लक्ष देणं गरजेचं आहे. चित्त देणं गरजेचं आहे. चित्तावरती सगळा खेळ आहे संजोगाचा. कारण चित्त म्हणजे आपलं वाहन आहे. जसं गणपतीचं वाहन उंदीर आहे, शिवांचं वाहन नंदी आहे, विष्णूंचं वाहन गरुड आहे. तसं आपलं वाहन आहे ना चित्त. या चित्तावर बसून आम्ही कुठेही विराटमध्ये फिरतो की नाही. शरीरामध्ये फिरतो, विराटमध्ये फिरतो. कसं फिरतो हे? चित्तातून फिरतो ना. चित्त आपलं वाहन आहे म्हणूनच. आणि हे वर्तमान काळमध्ये मिळतं. भूतकाळामध्ये मिळत नाही, भविष्यात मिळत नाही. म्हणून वर्तमानमध्ये राहायचं. वर्तमानामध्येच फक्त चित्ताचं वाहन मिळतं आम्हाला. मग ज्यांना चित्तारूढ व्हायचं आहे त्यांनी वर्तमान काळामध्ये राहायला शिकलं पाहिजे, मध्यात राहायला शिकलं पाहिजे. आणि या चित्तारूढमध्ये आपण बसून चित्तारूढ होऊन संपूर्ण विराटाची फेरी करू शकतो. कुठेही जाऊ शकतो आपण. म्हणजे श्री माताईने आपल्याला प्रत्येकाला हे वाहन दिलेलं आहे आणि या वाहनाचा आपण योग्य वापर केला पाहिजे. कुठेही चित्त जायचं नाही, कुठेही जायचं नाही, घाणीवर जाऊन बसायचं नाहीये. बघा, म्हणजे काय करायचं आहे, की चित्तामध्ये कुठलेही विचार येऊ द्यायचं नाही. चित्त भलतीकडेच आपण घालवायचं नाहीये. योग्य दिशेनं पाहिजे. हे महत्वाचं आहे. म्हणून आमच्यामध्ये करुणा, प्रेम, दया उत्पन्न होणं गरजेचं आहे. कारण चित्त योग्य दिशेलाच लागलं पाहिजे. चित्ताला आम्ही करुणेमध्येच वाहवलं पाहिजे. दयेमध्येच वाहवलं पाहिजे आणि शांतीमध्येच वाहवलं पाहिजे. तर चित्त कार्यान्वित होतं, नाहीतर होत नाही. म्हणून चित्तारूढ होण्यासाठी त्याचे जे गुण आहेत ना, ते गुण आमच्यामध्ये येणं आवश्यक आहे. श्री मातांचे गुण जे आहेत, ते आमच्यामध्ये येणं आवश्यक आहे. आणि व्हायब्रेशन्स खेचूनच आम्हाला हे गुण आमच्यामध्ये उतरतील. तोपर्यंत नाही. बघा, व्हायब्रेशन्स खेचून घेतोय, मनगटापासून कोपऱ्यापर्यंत आलेले आहेत. बघा, एकसारखे वाहतात. थोडासा हात अंतराळी धरला तरी चालतो. म्हणजे लक्षात तरी व्हायब्रेशन्स खरोखर येत आहेत की नाहीत. थोडंसं अंतराळी धरलं तरी चालतं. नंतर आणि खाली टेकवा.
जबरदस्ती नाही आहे. परंतु हे समजण्यासाठी आहे, की व्हायब्रेशन्स कशा कार्य करतायत, कशा येतायत श्रीमातांच्याकडून हे कळणं आवश्यक आहे की नाही? का उगीचच व्हायब्रेशन थोड्याशा जाणवल्या, गार झालं, असं नाही आहे. व्हायब्रेशन्स कशा येतात, कशा कुठपर्यंत जातात, कळलं पाहिजे. हे कार्य फार महत्वाचं आहे आणि हे आपल्याला उद्या दुसऱ्यांना सांगायचं आहे. मग आपण त्यामध्ये मास्टर व्हायला नको? कळलं पाहिजे. सूक्ष्मातल्या व्हायब्रेशन्स कळायला पाहिजेत. किती प्रकारच्या व्हायब्रेशन्स आहेत हे देखील समजणं आवश्यक आहे. व्हायब्रेशन्सचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी 4 महत्त्वाचे आहेत. आपण कुठे-कुठे जातो? शरीराच्या व्हायब्रेशन्स आहेत, मनाच्या व्हायब्रेशन्स आहेत, भावनेच्या व्हायब्रेशन्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे आत्म्याच्या व्हायब्रेशन्स आहेत. आम्ही या 4 पातळीवरतीच फिरतो. खरं तर 3 पातळीवरती म्हणा. शारीरिक, मानसिक आणि भावनिक. आत्मिक पातळीवरती फार महत्प्रयासाने आम्ही पोहोचतो. परंतु जोपर्यंत आत्मिक पातळीवरती पोहोचत नाही, तोपर्यंत तिथल्या व्हायब्रेशन्स कळत नाहीत. आणि या आत्मिक पातळीच्या व्हायब्रेशन्स समजायला लागल्या, की मग आम्ही परमात्म्याच्या व्हायब्रेशन्स जाणू शकतो. म्हणून व्हायब्रेशनचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये आम्ही हळू मास्टरी मिळवायची आहे. म्हणूनच आपण मातांच्या समोर बसून या व्हायब्रेशन्स घेत असतो. तरच आपल्याला पुढील कार्य लक्षात येईल. तोपर्यंत नाही समजणार. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे. उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची आपल्याला बघा. व्हायब्रेशननीच चढते फक्त. हातवारे करून होत नाही नुसता. व्हायब्रेशन्स पाहिजेत हातामध्ये. आता जसा हात वर जाईल तसं लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं. बघा कुंडलिनी पाठीच्या मणक्यातून उठली, कळतं लगेच, जाणवतं. मग हळू तिला वरती उचलतोय आम्ही. सहस्त्रारमधून तिला बाहेर काढून एक गाठ मारतोय. बघा ती वर आली. कळतं. लगेच दुसऱ्या वेळेला लगेच जॉईंट झालो आम्ही कुंडलिनीशी. उजवा हात लगेच वरती उचललो. पाठीच्या मणक्यातून जाणवायला चालू झालं लगेच. बघा हाताबरोबर मणक्यावरती जाणवायला लागतं वर आलेली कुंडलिनी. किती सूक्ष्मामध्ये लक्ष दिलात तर कळतं. म्हणजे सूक्ष्म विषय हा. 2 गाठी मारतोय आपण वर काढून. बघा. काही करायला लागलं नाही. फक्त नुसता कुंडलिनी उचलली आणि सहस्त्रारच्या वर काढली तर सहस्त्रारवर जाणवतं. किती महत्वाचं आहे. परत तिसऱ्या वेळेला कुंडलिनी वर चढवतोय. शिस्तीत चढवायचं. घाई करायची नाही या गोष्टीमध्ये. हे फार महत्वाचं आहे. जर व्हायब्रेशन्स कळायचे असतील तर ते सूक्ष्मात शिस्तीत करायचं. लक्ष सूक्ष्मात असलं तर कळतं. हळूहळू वरती येते हाताबरोबर. बघा सहस्त्रारच्या वर आली. 3 गाठी मारतोय आपण. वर काढतोय 3 गाठी. वर उचलतोय 3, आणखी गाठ मारतोय. वर उचलतोय आणखी गाठ. असं 3 वेळा करतोय. बरोबर? हात खाली. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा कवच योग्य घेणं गरजेचं आहे. कसंही कवच घ्यायचं नाही. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवचाला फार महत्व आहे इथून पुढे आता. लक्ष कवचाकडे ठेवायचं. म्हणजे वलयावरती जे आपण कवच घेतोय ना, आपलं संरक्षण करतोय, कवच घेतोय म्हणजे हे संरक्षण फार महत्वाचं आहे. कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी आत येत नाही. कुठलाही कोरोना वगैरे काही होत नाही आपल्याला. जर आपण व्हायब्रेशनचं हे कवच पूर्णपणे लक्ष देऊन केलं, तर काहीही त्रास होत नाही आपल्याला आणि कायम शस्त्रावर राहणाऱ्या व्यक्तीला कधीही कुठलाही आजार होऊ शकतच नाही. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे श्रीमाताजी म्हणतायत ते खरं आहे. परंतु आपण तसं असायला पाहिजे. नाहीतर नावाला सहयोग करतो आणि कुंडलिनी कायम वर नाही आहे. काही उपयोग होत नाही त्याचा. काही होऊ शकतं मग तुमचं. म्हणून कायम शस्त्राच्या वर राहणं आणि जे काही कवच आहे ते मजबूत पद्धतीनं घेणं हे गरजेचं आहे. त्यानंतर आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. बघा आता लक्ष व्हायब्रेशन्स वरती. कोपऱ्यापर्यंत व्हायब्रेशन्स येत आहेत आणि जे कवच आपण घेतलं त्या कवचावरती थोडंसं लक्ष देऊया. म्हणजे घेतलेलं कवच योग्य पद्धतीनं आपल्यावरती बसलंय की नाही ते बघायला नको का? ते बघायचं. म्हणजे आता अलीकडं आपण कायम लक्ष कवचावरती आणि शस्त्रावरती ठेवतो याचं कारणच आहे ते. आपल्या लक्षात येईल हळूहळू हे का ठेवायला सांगितलेलं आहे श्रीमाताईने. याचं कारण आपल्याला लवकरच लक्षात येईल.
म्हणून श्रीमातांच्या संरक्षणामध्ये आपण कायम राहायचं, कायम बंधनामध्ये राहायचं. श्रीमातांनी काय सांगितले आपल्याला? कायम बंधनामध्ये राहावा. पण आम्ही काय करतो, भर बंधन घेतो. व्हायब्रेशन्स आहेत का नाहीत काहीच माहिती नाही आम्हाला. तसं न करता लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवून नुसता हे बंधन जरी घेतला ना, तरी आपलं पूर्ण संरक्षण होतं. कुठलाही आजार होत नाही. कुठलीही बाहेरची व्याधी आमच्या आतमध्ये घुसू जाऊ शकत नाही. हे किती महत्वाचं आहे. श्रीमातांनी एका बंधनामध्ये आम्हाला देवी कवच दिलं. एका बंधनामध्ये शिवकवच दिलं. तरी आम्हाला त्यातलं काही कळत नाही. किती महत्वाचं श्रीमातांनी दिलं. बघा लक्ष व्हायब्रेशन्सवर आणि कवचावरती आहे. जे कवच आपण घेतलं ना, बंधन, ते बसलंय की नाही बघायचंय. नुसताच घ्यायचं नाही, बसलंय की नाही बघायचंय. बघा. उजवीकडून डावीकडे डोक्यावरून चित्तानं चित्तानं बंधन घेतो म्हणतो त्याला. ते लक्ष दिले की बरोबर जाणवतं. आता कुंडलिनी शस्त्रावरतीच आहे आपली. कारण कवच घेत असता आपोआपच होतं ते. स्वच्छता, शुद्धता, पवित्रता, मांगल्यता हे आपल्यामध्ये आपोआप येतं. स्पिरिच्युअल लेवलला ज्यावेळी आम्ही जातो ना आपण, त्यावेळेला काही सांगावं लागत नाही, आपोआप जोडलं जातो. आपोआप. म्हणून व्हायब्रेशन्सकडे लक्ष असावं आपलं. काही करावं लागत नाही, काही बोलावं लागत नाही, काही सांगावं लागत नाही. सगळं आपोआप घटित होतं. किती महत्वाचं आहे. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, शुद्ध आत्मा आहे. ही धारणा झाली पाहिजे आपल्याला. आपण कायम असं का घेतो? कारण ही धारणा झाली पाहिजे. काही जणांचं कसं आहे, हा मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आता किती वेळा सांगितले? 12 वेळा म्हणायला सांगितले. लक्ष आपलं मोजण्याकडेच. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. असं 12 वेळा म्हटलं की झालं, आमचं कर्तव्य पार पडलं. पण मी आत्मा आहे हे होणं, प्रत्यक्ष तसं होणं किती गरजेचं आहे. त्याला धारणा म्हणायची. म्हणजे आमची धारणा इकडं आहे की मी आत्मा व्हायला पाहिजे. इकडं माझं लक्ष आहे. विचाराकडे लक्ष नाही आहे किंवा जे आम्ही बोलतोय मी आत्मा आहे, मोजण्याकडे लक्ष नाही आहे. तर मी आत्मा होण्याकडे लक्ष आहे. दृष्टिकोन बदलायचा आपला. म्हणजे कळतं की श्री मातांनी काय सांगितलेलं आहे, की मी आत्मा आहे, तर खरोखर आपण आत्मा झालं पाहिजे. हे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं. तो हृदयामध्ये आहे ना, तर मी हृदयामध्ये येतो सूक्ष्म. या संपूर्ण शरीरातलं जेवढं जेवढं चैतन्य आहे, हातातलं, पायातलं, अंगातलं, ते सगळं खेचून हृदयामध्ये आणलं. आणि सूक्ष्म आत्मा म्हणजे तो मी आहे. तो मी आत्मा आहे. तो मी शिव आहे. मग म्हणायला हरकत नाही. ही धारणा झाली आता आमची. नाहीतर नुसता मी आत्मा आहे, मी आत्मा आहे आणि लक्ष भलतीकडेच आहे. उपयोग काय त्याचा? हे म्हणत असताना आम्ही तसं झालं पाहिजे. तर अर्थ आहे ना त्याला. शिवोहम, शिवोहम नुसता म्हणायचं. काही उपयोग नाहीये. कारण शिवोहम म्हणजे तो शिव मी आहे असा अर्थ आहे. आहे का आपण? तशी धारणा होते का आमच्यामध्ये? हे कोणी बघायचं. ते बघितलं तर मी शिवोहम, नाहीतर मी शिवोहम नाही. मी कोहम मग? असं म्हणायला पाहिजे. मी कोण? असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून म्हणायचं आहे, की आपण त्या पद्धतीनं झालं पाहिजे. आमची धारणा झाली पाहिजे. हे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं. तो मी आहे. आत्मा मी आहे. आणि हा आत्मा हृदयामध्ये बसून मी स्वतः हे शरीर पाहतोय क्षेत्रज्ञ होऊन, की माझं हे शरीर कसं चालतं. कशा पद्धतीने हे हृदय चालतं. कशा पद्धतीने किडन्या चालतायत, लिव्हर, प्लीहा, यकृत, आतडे सगळं दिसतं. बघतो की हे देह चाललेला आहे. तो साक्षी भावना आत्मा पाहत असतो. तो मी आहे. बघा किती महत्वाचं आहे. ही धारणा आमच्यात जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं हे कळत नाही आम्हाला. म्हणून ही धारणा आपली असली पाहिजे, की मी आत्मा आहे म्हणत असताना या सर्व गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा.
आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. इथं म्हणूया श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तिभावानं म्हणायचं आहे. उगीच रोज म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही आपल्याला. भक्ती पाहिजे. या बोलण्यामध्ये एक प्रकारचं गोडवा पाहिजे, माधुर्य पाहिजे. श्रीमातांना परमेश्वराला आपण हाक मारतोय तर गोडवा पाहिजे ना आमच्यामध्ये. किंवा कसंही हाक मारलं तर परमेश्वर ओ देईल का आपल्याला? नाही, परमेश्वर भक्तीचा भुकेलेला आहे. त्याला भक्ती पाहिजे. म्हणून भक्तीनं म्हणायचं आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. मग मात्र कुंडलिनी खरोखर सहस्त्रारमध्ये येते. त्यानंतर आपल्या उजवा हात वरती उचलूया. सहस्त्रारापासून थोडासा वर वर खाली करून बघूया. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का? थोडासा मागे पुढे करून बघायचं. थोडासा गोल फिरवून बघायचं. म्हणजे जेणेकरून आपल्याला टाळूतून चैतन्य लहरी जाणवाव्यात यासाठी आहे ते. त्यानंतर हात खाली घ्यायचा आहे आपल्याला आणि चित्तानं बघायचं की आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का, हे बघणं आवश्यक आहे. म्हणजे आमचं कनेक्शन लागलं का ते बघायचं आहे. मग हातावरती पण कळतं, व्हायब्रेशन्स मध्ये लगेच बदल होतो. महत्वाचं आहे ना, व्हायब्रेशन्सकडे लक्षच पाहिजे आपलं कायम पहिल्यापासून. आपण त्याच्यावरतीच जगलं पाहिजे. योगी माणसं का नाही त्याच्यावरतीच जगतात, व्हायब्रेशन्सवरती. काही खा प्या, काय नसलं चालेल, पण व्हायब्रेशन्स पाहिजेत. कारण हे सगळं चैतन्यातून निर्माण झाले ना. हे शरीर म्हणा, हे अन्न, धान्य, ही वनस्पती कुठून निर्माण झालेलं आहे? चैतन्यातूनच ना. मग श्रीमातांनी हे चैतन्य दिलेलं असताना खाय प्यायचं काय कारण आहे? काही खायला असेल ठीक आहे, नसेल ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. व्हायब्रेशन्स आम्हाला मिळायला पाहिजेत. व्हायब्रेशन्स आम्ही खाल्लं पाहिजे किंवा गिळल्या पाहिजेत. त्या आम्ही शोषून घेतल्या पाहिजेत. हे महत्वाचं आहे त्यातलं. म्हणून मुळापर्यंत पोहोचण्यासाठी व्हायब्रेशन्सकडे लक्ष असणं आवश्यक आहे. मुळापर्यंत नाही गेलो. आदिशक्ती म्हणजे काय? आदी पुरुष. आदी पुरुष आणि आदिशक्ती दोघं आहेत ना पहिल्या सुरुवातीला. आदी पुरुष म्हणजे काय? शिव आहेत. आणि आदिशक्ती म्हणजे त्यांची शक्ती, शिवशक्ती, श्री माताजी. हे आपल्या लक्षात येत नाही. त्याला प्रकृती आणि पुरुष पण म्हटलेलं आहे. ज्ञानदेवानी सुरुवातीला म्हटलं नाही, प्रकृती आणि पुरुष. याचा अर्थ काय? प्रकृती म्हणजे आदिशक्ती आणि पुरुष म्हणजे शिव. हे समजण्यासाठी आम्हाला आत्मसाक्षात्कारच घ्यायला पाहिजे ना. नाहीतर ज्ञानेश्वरी कशी करणार? कळणारच नाही आम्हाला ज्ञानेश्वरी. कारण पीएचडी जरी केली याच्यावरती तरी कळणार नाही जोपर्यंत आत्मसाक्षात्कारी होत नाही तोपर्यंत. पण पुरुष आणि प्रकृती म्हटले की लगे आपल्या लक्षात येईल. नाही बाबा, पुरुष म्हटलेला शिवांना आणि प्रकृती म्हटले ते आदिशक्तीना. ही प्रकृती जी आहे ना, ही महत्वाची आहे. तीच प्रपंचामध्ये येते. प्रकृती, प्रपंच, प्रपंचामध्ये येते. प्रपंच म्हणजे काय? की पंचमहाभूत तत्वापासून बनलेला प्रपंच, असा अर्थ आहे सगळ्याला. हे समजणं गरजेचं आहे. लक्ष सहस्त्रारच्या वरती आहे. बघा, वरती राहिली कुंडलिनी, सहज मध्ये वर आली. सहज मध्ये जोडलं गेलो आम्ही. काही प्रयास करावा लागला नाही, काही नाही, काय नाही. फक्त भक्ती. श्री मातांना भक्ती आवडते. भक्ती गम्या देवीचं नाव आहे ना. या भक्तीनंच आम्ही उच्च स्थितीला जाऊ शकतो. नुसतंच ध्यान करून आम्ही वर जाऊ शकत नाही, उच्च स्थितीला जाऊ शकत नाही. जर खरोखर अध्यात्मामध्ये उच्च स्थिती किंवा सहजयोगातलं गुह्य ज्ञान आम्हाला हवं असेल तर श्री मातांची भक्ती करावी, देवीची भक्ती करावी. कारण तेच आम्हाला देणार आहेत सगळं. व्हायब्रेशन्स मधून देणार आहेत, सौंदर्य लहरीतून देणार आहेत. जे शंकराचार्याने समजलं ते आम्हाला नाही समजलं. कारण त्यांनी बौद्धिक सुरुवातीला बघितलं, विवेक चुडामणी म्हणून लिहून बघितलं. काही कळलं नाही त्यांना, अहंकार वाढला.
मग शेवटी देवीची भक्ती केली, त्यातून ज्या सौंदर्य लहरी त्यांना कळल्या, त्यातून जे ज्ञान आलं ते खरं ज्ञान. मग डोलायला लागले ते. मग कळलं, की बाबा खरोखर आत्मा असा आहे, तसा आहे. मग त्यांनी परकाया प्रवेश करायला शिकली. म्हणजे आपलं शरीर सोडून दुसऱ्याच्या शरीरामध्ये किंवा दुसरीकडे कसं जायचं हे कळायला लागलं त्याला. त्याला परकाया प्रवेश म्हणतात. हे पहिला सुरुवातीला आदिगुरु शंकराचार्यांनी केलतं. त्यानंतर साईनाथांनी केलतं. परकाया प्रवेश म्हणतात त्याला. म्हणजे आपला देह सोडून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करू शकतात किंवा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपण फिरून येऊ शकतो. त्याला परकाया म्हणतात. प्रवेश म्हणजे देह सोडता येतो आणि परत या देहामध्ये येता येतं. तेवढ्या उच्च स्थितीला आपल्याला जायचं नाहीये. परंतु ही गोष्ट शंकराचार्यांनी आणि साईनाथांनी केलती. हे यातलं महत्वाचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरून थोडं खाली यायचंय ब्रह्मरंध्रामध्ये. ब्रह्मरंध्रामध्ये येऊया. बघा, येतं ब्रह्मरंध्रामध्ये. कारण कुंडलिनीची जाडी मोजतोय आम्ही. खरोखर किती जाड झालेली आहे कुंडलिनी. खरोखर आम्ही व्हायब्रेशन्स घेतो का? आमचं आत्मपरीक्षण आम्ही करतो का? ते बघणं गरजेचं आहे. का नुसतीच ध्यान करतोय आम्ही? या ध्यानातून आम्हाला काही प्राप्त झाले की नाही? इकडेही बघितलं पाहिजे. त्याला धारणा म्हणतो. कारण ध्यानाबरोबर धारणा करणं आवश्यक आहे. धारणा नाही झाली तर समाधीमध्ये जाऊ शकत नाही. समाधी अवस्थेत राहू शकत नाही आपण. म्हणून धारणा झाली पाहिजे. आता शस्त्रारमधून खाली येतोय आपण आज्ञेमध्ये. बघा, शस्त्रारच्या बरोबर ब्रह्मरंध्राच्या खालीच आहे आज्ञा. कपाळावरती नाही, कपाळाच्या मागे बरोबर ब्रह्मरंध्राच्या खाली म्हणजे टाळ्याच्या वर. टाळे जे असतं ना आपलं पडजीव त्याच्यावरती आज्ञा आहे. कळतं लगेच. तिचं स्थान फार महत्वाचं आहे. ते कळणं आवश्यक आहे. आज्ञेतून विशुद्धी, वरून खाली लक्ष विशुद्धी. सर्व चक्र प्लावित होण्यासाठी आपण लक्ष देतोय तिकडे. विशुद्धीतून अनाहत, वरून खाली अनाहत मध्ये. अनाहत मधून नाभी, वरून खाली नाभी मध्ये. एक एक चक्र आपली जाणवली पाहिजे. लक्ष दिलं की जाणवलं पाहिजे. एवढे अलर्ट पाहिजे आपण, सतर्क पाहिजे. चित्त गेलं म्हटलं की ती देवता जागृत झालेली असली पाहिजे. किती आपल्यामध्ये पवित्रता पाहिजे हे समजणं आवश्यक आहे. चित्त गेलं की चैतन्य वाहिलं पाहिजे. म्हणजे चित्तावर आहे, चित्तारूढ आहे ना आम्ही. चित्तानं त्या देवाला जातो. लक्ष्मीनारायणना भेटून येतो. चित्तानं जाऊया त्यांना भेटायला. नाभीमध्ये बसलेत, मग जाऊया नाभीमध्ये त्यांच्या. तिथं आरूढ आहेत ना ते, तिथं बसलेत गरुडावरती क्षीरसागरामध्ये. तर त्यांना तिथं जाऊन भेटायचं. किती महत्वाचं आहे ते. म्हणजे विराट जसं बाहेर आहे तसं आतमध्ये पण आहे. नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली स्वादिष्ठान मध्ये. स्वादिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली लक्ष मूलाधार शक्ती केंद्र. पाठीचा शेवटचा मणका. आता थोडस गणेश तत्वावरती लक्ष देऊया, थोडस देऊया आज. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून श्री गणेश स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असाल तर परमचैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे त्याची आम्हाला जाणीव करून द्या. बघा, आता व्हायब्रेशन्स मध्ये बदल घडतो. येत असतात व्हायब्रेशन, परंतु त्या व्हायब्रेशन्स वरती एक वेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स येतात. त्या देवतेचे असतात जिथं आपलं चित्त जातं ते. बघा, फरक लक्षात येतोय का? बघा, व्हायब्रेशन्स तर येतच असतात, परंतु त्या व्हायब्रेशनच्या वरती एक व्हायब्रेशन्स येतात. त्या श्री गणेशांच्या व्हायब्रेशन्स, त्यांचं आम्ही चिंतन करतोय ना, त्यांना बोलवतोय. श्री गणेशजी, कृपा करून आमच्या
मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला संतुलन द्या. अगदी एकाग्रतेने लक्ष द्यायचं आणि कलेक्टिव्हली लक्ष गेलं तर खऱ्या अर्थानं ते जागृत होतात हं. हे पण तितकंच महत्वाचं आहे. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस फार महत्वाचं आहे. वैयक्तिक पेक्षा कलेक्टिव्ह. श्री माताजी कलेक्टिव्हिटी मध्ये आहेत, वैयक्तिक नाहीत, कलेक्टिव्ह. म्हणून कलेक्टिव्हिटीला महत्व आहे. कारण सर्वांनी मिळून हे करायचं आहे. एकट्या दुकट्याने वर जायचं नाहीये. एकट्या दुकट्याला समजलं नाही पाहिजे. सर्वांना सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला अबोध बनवा. लहान बालकासारखा अबोध बनवा, निरागस बनवा. जसं श्री मातांच्या चेहऱ्यावरती निरागसता आहे ना, तशी निरागसता आमच्यामध्ये येऊ दे. ती गणेशाची निरागसता आमच्यात येऊ दे. ती प्रार्थना म्हणजे व्हायब्रेशन आपल्याला येतं की नाही, ते खेचून घेतलोय आपण, ते श्री गणेशांच्याकडून मिळतं. आईकडून घेतलं की मुलाकडून का नाही मिळेल? मिळलं पाहिजे. तेही प्रसन्न होतात. मग श्री गणेशजी कृपा करून आम्हाला पवित्रता द्या, निर्मळता द्या, संतुलन द्या. आमच्यामध्ये संतुलन द्या. लक्ष गणेश तत्वावरती आहे आपलं, पूर्ण लक्ष. प्रयत्न करायचा आहे मुलाधार मध्ये लक्ष देणं. ते जाणवतं, फिरतं ते चक्र, आपोआप फिरतं. लक्ष द्यायची गरज नाही. म्हणजे तेवढं सूक्ष्म पद्धतीनं फक्त पाहायचं आहे त्या चक्राला. त्याचं कार्य कसं चालतं ते समजतं आपल्याला. काही जणांना असं चक्री वादळासारखं फिरतं, काही जणांना आपल्या भोवतीच गोल 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 फिरत ते वर येतं. वेगवेगळी पद्धत आहे फिरण्याची गणेश तत्वाची, चक्राची. त्या जशी आपली भक्ती असेल त्या प्रमाणात ती फिरणार आहे आणि त्याचा आनंद मिळणार आहे आम्हाला. कारण गणेश ही आनंद देणारी देवता आहे, समाधान देणारी देवता आहे, भक्ती प्रदान करणारी देवता आहे, मांगल्यता देणारी देवता आहे. आम्ही त्यांच्याकडून काय मागावं? त्यांना तर सगळंच माहिती आहे. श्री माताजी सर्वच देत आहेत. परंतु ते आपले वडील बंधू असल्यामुळं आपली देखभाल करतात, म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. ते आपल्याला संरक्षण देतील सर्व निगेटिव्हिटी पासून, सर्व व्हायरस पासून ते रक्षण करतील आपलं. म्हणून त्यांच्याकडे जायचं, त्यांचं बोट सोडायचं नाही. श्री गणेशजी कृपा करून आमच्या मूलाधारमध्ये सतत जागृत राहा व आम्हाला सहज योगाचे परिपूर्ण ज्ञान घेण्याची शक्ती द्या. बघा महत्वाचं आहे, त्यांच्याकडूनच ज्ञान येणार ना आम्हाला. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला सुबुद्धी द्या. हे पण महत्वाचं मागणं आहे. सुबुद्धी पाहिजे. नाहीतर सहजयोगात बुद्धी आहे सर्वांना, परंतु सुबुद्धी असणं आवश्यक आहे. हे फार महत्वाचं आहे. गणेश तत्व जागृत झाल्यानंतर हे कळतं आपल्याला. आपण भांडायचं नाही, कळतं. सुबुद्धी आहे ना, कळतं. मग नाहीतर भांडत बसतो आपण. बुद्धी सर्वांनाच आहे. हे माझं, हे तुझं, हे माझं क्षेत्र, हे तुझं क्षेत्र, हे असं भांडत बसतो. मग ती सुबुद्धी नाही आहे, ही कुबुद्धी झाली. गणेश जागृत नसल्याचं लक्षण आहे ते भांडणं. म्हणजे पहिला गणेश तत्व जागृत पाहिजे. मग श्रीमाताईनं हे मान्य नाही आहे, हे कळलं पाहिजे आपल्याला. नाहीतर आपल्याला वाटतं नाही हे बरोबर आहे, हे भांडतायत हे बरोबर आहे, बाकीच्यांना काहीच समजत नाही. हे समजणं आवश्यक आहे की गणेश तत्व ज्यावेळी जागृत होतं त्यावेळेला सुबुद्धी दाता असतात. ते सुबुद्धी पण पाहिजे, कुठल्या क्षणी काय करावं, किती शांत राहावं. कारण गणेश ही शांततेची देवता आहे. कधीही भांडण तंटा त्यांना आवडत नाही. तिथून निघून जातात ते लगेच. आणि ते गेले की मग माताही पण नसतात तिथे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून शांत राहणं आणि शांत व्हायब्रेशन्स प्रदान करणं हे सहजयोगाचं आद्य कर्तव्य आहे. लक्ष मूलाधारवरती आहे आपलं. गणेश जागृत व्हावेत म्हणून आपण धडपडतोय.
आणि हे प्रत्येकाचं जागृत व्हावं, त्यांना त्याचा फायदा मिळावा, त्याचे मानसिक आजार, शारीरिक आजार बरे व्हावेत, म्हणून गणेश तत्वाला आपण आवाहन करतोय, ती शक्ती जागृत करतोय. त्यांचं पूजन मूलाधारमध्ये व्हावं. ते जागृत झाले की पूजन झाल्यासारखंच आहे. ते आतमध्ये जागृत पाहिजेत. बाह्यातून पूजन करून उपयोग नाही. आतमध्ये. आता कितीतरी गणेश पूजा आज अखेर केल्या आपण. परंतु किती जणांच्या मध्ये हे गणेश तत्व जागृत झालं? त्यांचे गुण आमच्यामध्ये आले. बघितलं पाहिजे. नसेल तर करून काय फायदा? श्री माताजीच म्हणतायत ना, एवढं सगळं केलं. फायदा काय झाला? त्या तत्वामध्ये बसलेत. गणेशाच्या भूमीत बसलेत आणि गणेश आपल्यात जागृत नाहीत. दोष कोणाचा? महत्वाचा आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण सजयुगी आहोत. विचार केला पाहिजे या गोष्टीचा. आता मूलाधार मधून आपण काय करायचंय? त्रिकोणाकार अस्थिमध्ये असलेल्या कुंडलिनीकडे यायचंय. बघा, त्रिकोणाकार अस्थिकडे कधी आपण लक्ष दिलं नाही, पण देणं आवश्यक आहे. कुंडलिनीला आईकडे लक्ष पाहिजे. गौरी माता आहे ती. नुसता गौरी 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 म्हणून आपण काय करतो? गणेश चतुर्थीला पूजन करतो, झालं दिवस, परत काय नाही, परत तिकडे लक्ष नाही. ही काय आपल्या आतमध्येच आहे ते, ती जागृत पाहिजे, सतत लक्ष पाहिजे. आता मूलाधार मध्ये जी कुंडलिनी शक्ती आहे तिला आपण जागृत म्हणजे वरती आणतोय. बघा, तिला अगोदर पाहायचं आहे त्रिकोणाकार स्थित. तिचं तोंड वरच्या बाजूला आहे, ज्ञानदेवानी सांगितल्याप्रमाणे. आता तिला हळूहळू वरती उचलायचे. जसं आपण हातातून वर उचल ना बंधन घेताना कुंडलिनी चढवतो, तसं चित्तानं वर चढवायची तिला. आता चित्त द्यायचं. बघा, चित्तामध्ये चैतन्य आहे. शिस्तीत शिस्तीत तिला वरती मध्य नाडीतून, ब्रह्मनाडीतून वर यायची. तिला स्वाधिष्ठान पर्यंत आणायचं. स्वाधिष्ठान मधून नाभीपर्यंत आणायचं. बघा, 3.5 फूट आहे ती. नाभीतून अनहत मध्ये आणायची. बघा, आली पूर्ण पाठीच्या मणक्यापर्यंत. अजून ती वर संपलेली नाही, खाली आहे शेपूट तिचं. संपूर्ण डोक्यापासून शेपटीपर्यंत लक्ष पाहिजे आपलं. तिचं ध्यान करतोय आपण. नाभीतून अनहत, अनहत मधून विशुद्धी. बघा, खालून वर आहे ती. विशुद्धीपासून आज्ञा. बघा, डोकं आज्ञेपर्यंत आहे आणि शेपूट जे आहे ती संपूर्ण अंग मध्य नाडीतून खालीपर्यंत आहे, मूलाधार. परत आता तिला आज्ञेतून शस्त्रार मध्ये काढायची. शस्त्रार. बघा, आता शस्त्रार मधून तिला हळूहळू वरती काढायची. त्या शिवतत्वापर्यंत घेऊन जायचं आहे. तीच आम्हाला नेते ना. तिचं शिवशक्तीशी मिलन होतं. ती हळूहळू वरती काढायची. आता पूर्ण वर काढायची. बघा, ती गंगाहून बाहेर येते. कुंडलिनीच गंगाहून बाहेर येते. तिचं गंगेत रूपांतर होतं आणि ती वरच्या दिशेने जाते. बघा, पूर्ण लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं. आता कुंडलिनी जागृती आहे ना, मग ते लक्ष कुंडलिनीकडे कुठे आहे आपलं? तिकडे पाहिजे. 3.5 फूट, जसं तिचे शेपूट शस्त्रारपर्यंत आणि तिचं अंग डोकं संपूर्ण वरती आहे 3.5 फुटापर्यंत. बघा, तसं चित्त द्यायचं आहे आपल्याला आणि लक्ष तसं द्यायचं आहे आम्हाला. गहनता. पूर्ण कुंडलिनी शस्त्रारच्या वर आली. पूर्ण कुंडलिनीकडे लक्ष आहे, नुसताच वरती नाही आहे. हे महत्वाचं आहे. ती हलते, हल्लेलं कळायला पाहिजे वर, समजलं पाहिजे. कारण ती काय सरळ जात नाही, वेडी वाकडी जाते ना कुंडलिनी, वळवळते. तसं ते वळवळली पाहिजे. बघा, हळूहळू हळू तिला वरती वरती घेऊन आकाश तत्वापर्यंत. चित्तारूढ झालोय आपण आता. कुंडलिनी बरोबर आपण वर जातोय. आपलंही वाहन चित्त आहे आणि त्या कुंडलिनी बरोबर शिवतत्व, शिवशक्तीशी एकरूप होतोय आपण आणि ते मिलन आपण आपल्या डोळ्याने पाहतोय. बघा, ते शक्ती, शक्तीचं मिलन, शिवशक्ती. ती वरती आकाश तत्वापर्यंत घेऊन जायचं. एकरूप करतोय आपण तिला. पूर्ण परिपूर्णता यालाच म्हणायचं.
की त्या शक्तीशी जोडलं जाणं म्हणजे परिपूर्ण झालो आम्ही. परंतु त्या आई बरोबर, कुंडलिनी बरोबर, लक्ष कुंडलिनीवरती असेल तर कुठलाही प्रॉब्लेम आपला राहत नाही. आपल्याला त्रास झाला तर आपण काय करतो, आई ग म्हणतो. आईचं नाव पहिला येतं ना. मग आई आपल्यातच आहे की. मग तिच्याकडे का लक्ष नाही आमचं? प्रॉब्लेमकडे लक्ष आहे, आईकडे नाही लक्ष. प्रॉब्लेम काय करायचे? प्रॉब्लेम सुटतील आईकडे लक्ष दिलं तर. लक्ष वरती, कुंडलिनीला आपण वरती घेऊन चाललोय. 2-3 मिनिटं आपण त्या अवस्थेत बसायचं आहे. तिचा आनंद घ्यायचा आहे. शिवशक्तीचं मिलन आहे ते. तिचा आनंद घेतोय. 2-3 मिनिटं आपण त्या अवस्थेत राहायचं आहे आपल्याला. जास्त वेळ नाही, 3 मिनिटं, 3 ते 4 मिनिटं. शिवतत्वामध्ये. जटाटवीगलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गबालिकां डमट्टमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवं 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 जटाकटाह सम्भ्रम भ्रमन्निलिम्पनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टभावके किशोरचन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम धराधरेन्द्रनन्दिनी विलासबन्धुबन्धुरस्फुरद्दिगन्तसन्तति प्रमोदमानमानसे कृपाकटाक्षधोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि जटाभुजङ्गपिङ्गलस्फुरत्फणामणिप्रभाकलम्बकुङ्कुमद्रवगलिप्तदिव्यधूमुखे मदान्दसिन्धुरस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तभूतभर्तरी ॐ नमः शिवाय सदाशिवं भजाम्यहं सदाशिवं भजाम्यहम् ॐ नमः शिवाय सहस्रलोचन प्रबुद्ध शेषलेखशेखर प्रसूनधूलिधोरणी विभूसरान्त्रिपीठभुजङ्गराजमालया निबद्धजाटजूटक श्रिये चिराय जायतां चकोरबन्धुशेखर ललाटचत्वरज्ज्वलद्धनञ्जय स्फुलिङ्गफानिपीतपञ्चसायकं नमन्निलिम्बनायकं सुधामयूखलेखया विराजमानशेखरं महाकपालि सम्पदे शिरोजटालमस्तु नः करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वलद्धनञ्जयाहुतीकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्रनन्दिनी कुजाग्रचित्रपत्रका प्रकल्पनैकशिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीनमेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुरत्कुहूनिशीतिनीतमः प्रबन्धबद्धकन्धर निलिम्प निर्झरीधरस्तनोतु वृत्तसिन्धुर कलानिधानबन्धुरः श्रियं जगद्धुरन्धरः ॐ नमः शिवाय प्रफुल्लनीलपङ्कज प्रपञ्चकालिमप्रभावलम्बिकण्ठकन्दलि
रुचिप्रबद्धकन्धरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अखर्व सर्वमङ्गला कला कदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे जयत्वद प्रविभ्रमभ्रमद्भुजङ्गमश्यसति निर्क्रमत्क्रमस्फुरत्करालभालहव्यवामिद्धिमिद्धिमिद्धनं मृदङ्गतुङ्गमङ्गलध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्डताण्डवः शिवा सुषत्रचित्रकल्पयोर्भुजङ्गमोक्तिकस्त्रजोर्गरिष्ठरत्नलोष्टयो सुरुद्धिपक्षपक्षयो दृशारवेन्द्रचक्षुषो प्रजामहि महेन्द्रयो समप्तवृत्तिकत्कदा सदा शिवं भजाम्यहम् कदालिम्बनिर्झरी निकुञ्जकोटदेव सन्विमुक्तदुर्मतिः सदा शिरस्थमञ्जलिम्बहन् विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् इदं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन् नरो विशुद्धिनेति सन्ततं हरे गुरौ शुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां शुशङ्करस्य चिन्तनमोहनं हि देहिनां शुशङ्करस्य चिन्तनमोहनं हि देहिनां शुशङ्करस्य चिन्तनम् लक्ष वरतीच आहे आपलं. पूर्ण एकरूप झालेलो असतो आपण त्या सदाशिवांच्या चरणाशी.
नीरव शांतता मिळते आपल्याला. दया, प्रेम, करुणा सगळं जागृत होतं मग. एकदा ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर परत खाली येऊ असं वाटत नाही आपल्याला. ती अवस्था म्हणजे सदाशिवांची अवस्था. म्हणून ते शिव कायम ध्यानस्थ बसलेले दाखवतात. त्याचं कारण असं आहे की ते तल्लीन झालेले असतात, लीन. आणि ती स्थिती आपल्यामध्ये येते. ती शिवशक्तींची स्थिती, ती सदाशिवांची स्थिती. त्यांच्याच व्हायब्रेशन्स आपल्याला मग हातावरती यायला सुरुवात होतात. स्पिरिच्युअल लेवलच्या ह्या व्हायब्रेशन्स वेगळ्या असतात. म्हणून व्हायब्रेशन्सकडे पण लक्ष असणं अत्यंत आवश्यक असतं. आपण काय करतोय ते कळलं पाहिजे. आता हळूहळू आपले डोळे उघडून श्रीमाताईंना पाहूया. शिस्तीत लक्ष तिथेच असू दे, त्या तत्वावरती, त्या स्थितीवरती. फक्त डोळे उघडून श्रीमाताईंना पाहायचं आहे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण ठेवायचं. क्षणभर आपण त्यातून लवकर बाहेर येत नाही, हळूहळू यावं लागतं. ज्या अवस्थेला आपण जातो त्या अवस्थेतून भानावरती लवकर येत नसतो, म्हणून हळूहळू यावं लागतं. डोळे उघडून पहिला श्रीमाताईंना पाहावं लागतं. लक्ष तिथंच ठेवून व्हायब्रेशन्स वरती लक्ष ठेवावं लागतं. मग एक एक क्रिया चालू होतात आपल्या. कारण आपल्या भोवती सगळ्या व्हायब्रेशनचंच वलय असतं. गण असतात आपल्या अंगाभोवती खेळत असतात. त्यांना धक्का लागायची शक्यता असते. म्हणून शिस्तीत सर्व गोष्टी करायच्या असतात. ह्या गोष्टी कळणं आवश्यक आहेत आपल्याला. स्पिरिच्युअल लेवलला ज्यावेळी जातो त्यावेळी त्यांचे प्रोटोकॉल पाळणं गरजेचं असतं. आपण आता त्यांचं झालेलो असतो, आपण आपलं राहत नसतो. ही स्थिती आपल्याला येते. श्रीमातांच्याकडं त्याच नजरेनं आपण बघतो. ती करुणा, ती प्रेम, ती दया आम्हाला आली की नाही, त्यांची अबोधिता, ती निरागसता आम्ही प्राप्त केली की नाही, त्या तत्वापर्यंत जाऊन ती पाहायचं आहे. त्याचा आनंद घेतोय आम्ही. आणि ही स्थिती आपण टिकवून ठेवायचा प्रयत्न करायचा असतो. लगे हे विसरायचं नाही. दिवसभर मग लक्ष वर ठेवून ती अवस्था, ती स्थिती आम्ही प्राप्त करतो, आमच्यात उतरवतो. हे महत्वाचं आहे. आता श्रीमातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी शिस्तीत वरती चढवायची. लक्ष कुंडलिनीवरती. आपल्या हाताबरोबर ती वर येते. एक गाठ मारतोय आपण वरती काढून. दुसऱ्या वेळेला शिस्तीत, घाई नाही करायची. यामध्ये सहजयोगामध्ये घाई महत्वाची नाही, गहनता महत्वाची आहे. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला परत बघा. म्हणजे हात किती महत्वाचे आहेत, हात बोलू लागतील, कळतं. हातासरशी कुंडलिनी वर येते. 3 गाठी मारतोय आपण. तिला स्थिर करतोय वरती. त्यानंतर कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा कवच तयार झालं. ते लक्ष कवचाकडे ठेवायचं. व्हायब्रेशन्स तर येतच असतात. लक्ष कवचावरती, म्हणजे आपण या कवचामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहोत. देवी कवच, शिव कवच. त्या शिवांची भक्ती त्या स्थितीपर्यंत गेल्यामुळं ते कवच आम्हाला मिळालं, शिव कवच. ते आम्ही घेतोय. मग भीती कसली, कोणाची, हे महत्वाचं आहे त्यातलं.
म्हणून आपल्याला आत्मविश्वास त्याच वेळी येतो ज्यावेळी त्या शिवतत्वामध्ये आम्ही उतरतो. त्यावेळेला आत्मविश्वास येतो. त्यावेळी आम्ही बंधन घातले, विश्वास आहे की होणार कार्य, असं. तो आत्मविश्वास. आणि त्या आत्मविश्वासानंच आम्ही हे कवच धारण करतोय. उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचं आहे, कुंडलिनीवरती. आणि जे कवच आपण घेतो ना, त्या कवचावरतीच लक्ष ठेवायचं कायम. त्या कवचामध्ये आम्ही सुरक्षित आहोत, ही भावना आपण कायम ठेवायची आहे. लक्ष शस्त्राच्या वरती आणि आपल्या कवचावरतीच कायम लक्ष ठेवायचं आहे. जय श्री माताजी.